आमदार तुषार राठोड यांच्या मतदारसंघातील रुग्णांना उपचारासाठी सरकारी दवाखान्यात जायचे असेल तर पिण्याचे पाणी घरून घेऊन जावे लागत असल्याची लाजिरवाणी बाब समोर आली आहे। मुखेड तालुक्यातील सावरगाव पीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेला पाण्याचा आरओ प्लांट फक्त शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यात आलाय की काय असा प्रश्न येथील रुग्णांनी व्यक्त केलाय। एवढेच काय तर शोभेची वस्तू जरी कुठे उभारण्यात आली तर त्या ठिकाणी सुद्धा स्वच्छतेची दक्षता घेतली जाते, मात्र सावरगाव पीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी फिल्टर करून देणारा प्लांट चक्क जाळ्यावर जाळ्या पडलेल्या अवस्थेत धूळ खात पडला असून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि वरिष्ठांचं देखील दुर्लक्ष झालं असल्याचं निदर्शनास आलंय। आमच्या प्रतिनिधींनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी कुठे आहे अशी विचारणा केली असता इथे पाणी घरूनच घेऊन यावं लागतं असं त्यांचं उत्तर होतं। अशा या धक्कादायक उत्तरामुळे हाच आहे का भाजपा सरकारचा सबका साथ सबका विकास असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केलाय। प्राथमिक आरोग्य केंद्रात घरून पाणी घेऊन यावं लागत असेल तर अत्यंत गरीब परिस्थितीतील येणाऱ्या रुग्णांची काय हाल असेल याची कल्पनाही न केलेलंच बरं का असा प्रश्न समोर आला आहे। रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी फक्त आजचा दिवस कसा लोटेल हेच वाट पाहत असतात। एकीकडे सांगायचं पाणी हे जीवन आहे आणि रुग्णांना शुद्ध पाणी न पुरवता रुग्णांच्या जीवाशी खेळलं जात असल्याचा प्रकार समोर आल्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या। याकडे रुग्णालय प्रशासन जातीने लक्ष देऊन लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेला पाण्याचा आरओ प्लांट पुन्हा सुरू करेल का याकडे सावरगावकरांचं लक्ष लागलं। आवाज बहुजनांचा।